मिशन 543 मध्ये लोकसभा निवडणुकीचं महाकव्हरेज आपण पाहतोय IBN लोकमतवर आणि IBN लोकमतच्या न्यूजरूम मध्ये आज आपल्या सोबत आहे आम आदमी पक्षाची उमेदवार दीपाली सय्यद। ही ओळख खूप वेगळी आहे ना दीपाली? हो नक्कीच. ही ही ओळख वेगळी म्हणजे ह्या महिन्याभरात मला वाटतं ही ओळख आता खूप चांगली झाली आहे की आम आदमी पक्षाची दीपाली सय्यद. एका वेगळ्या रूपात तू समोर आलीस, तू अभिनेत्री आहेस, पण या निमित्तानं एका वेगळ्या रूपात दीपाली समोर आली। ही इनिंग तुझ्यासाठी कशा पद्धतीने वेगळी होती? हा महिना तुझ्यासाठी कसा होता? इट्स टफ ॲक्च्युली. मी तुला सांगते की 1 महिन्यापूर्वी जेव्हा हे तिकीट माझ्याकडे आलं तेव्हा मला म्हणजे मुंबई पण होतं आणि नगरही. पण मी मुंबई नाही सिलेक्ट केलं कारण मुंबईत ऑलरेडी खूप लोकं आहेत आणि खूप चांगलं काम होत आहे. पण नगरमध्ये इन द सेन्स माझ्या नगरमध्ये पारनेरची माझी मावशी, त्यामुळे माझा भाऊ तिकडचा. तर तो मला म्हणाला की "दीपा तू नगरच सिलेक्ट कर." मी म्हटलं ओके चल नगर सिलेक्ट करते. आणि नगर जेव्हा मी घेतलं आणि जेव्हा ही इनिंग सुरू केली, आधी थोडंसं मी म्हणते ना राजकारण म्हटलं की आपल्याला असं वाटतं हो, बुवा म्हणजे मी घाबरायची. इन द सेन्स सगळेच घाबरतात, लोकही घाबरतात की राजकारण म्हणजे एक राक्षस. पण जेव्हा मी सामोरी गेले तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की राजकारण हे खराब नाही आहे, पण राजकारण जे करतात, जी लोकं आहेत, त्यांची नीती आहेत ते खराब आहेत. आम आदमी पार्टीस तू का निवडलीस? बेसिकली बघ तुला सांगते सगळे पक्ष मी कुठल्याही पक्षाबद्दल बोलत नाही. मला कुठल्याही कोणाबरोबर दुश्मनी यायची नाही आहे. पण मी तुलाही सांगते की आम आदमी पक्षाचा हा जो सिद्धांत होता, जो फॉलोअप होता मी जे बघितलं की तो मला कुठेतरी भावला की आपण पैसा पाण्यासारखा उधळतो. पण तो पैसा कुठे उधळला पाहिजे, कुठे टाकला पाहिजे हा विचार कोणीच करत नाही. आणि आपण म्हणतो की आपला भारत हा सोने की चिडिया आहे. मग त्या सोने की चिडियाला का नाही प्रयत्न करत आहे की ती सोने की चिडिया बनवा? का नाही प्रयत्न करत आहे? तर हे करायला पाहिजे. आणि सो दॅट्स वाय मला कुठेतरी आमचा हा सिद्धांत आवडला आणि म्हणून मी त्यांना फॉलो केलं. नक्कीच दीपाली, तुझी कळकळ पाहून तुला मनापासून शुभेच्छा। याच पद्धतीने तू सामाजिक क्षेत्रात आणखी कार्य करशील अशी आशा वाटते। धन्यवाद। थँक यू सो मच नीलम. थँक यू.